यूट्यूब चॅनल माझ्या इच्छा कसे तुम्ही सगळेजण. तर आज तुम्ही म्हणजे नाही का पाहत असाल की या ठिकाणी वातावरण नाही, पण तुम्ही म्हणसाल की एवढी नाही तिथं नारळाची झाडं खायला नाहीत. नक्की मी आहे कुठं, चालली कुठं, काय मी काहीच तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. पण मी तुम्हाला सगळं क्लिअर करते. तर आम्ही चाललेलो त्या ठिकाणी मालवणमध्ये, तर म्हणजे मालवणलाच. तर मालवणमध्ये तारकर्ली, देवबाग वगैरे आहे, इथे सगळे आम्ही जाणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. ठीक आहे. सो कारण की बीचवरती चाललो आहे ना. दापोलीला पण आपण गेलो होतो, पण दापोलीला मी एवढं सविस्तर ब्लॉग असं नाही शूट करू शकले, बट ह्या वेळेस मी करणार आहे. ठीक आहे. सो आता आम्ही साताऱ्याला आहोत. आता आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे, म्हणजे कोल्हापूरला आम्ही स्टे करणार आहे. मग तिथून मग स्टे करून मग सकाळी परत लवकर मग उठून मग परत तारकर्लीला जाणार आहे, म्हणजे देवबागला. तर खूप मजा येणार आहे. आणि नाही का मला इथं खूप भीती वाटते शूट करायची, कारण इथून ना म्हणजे पाहू शकता ना, पार जिथं तुम्ही पाहाल ना तिथं नुसती नारळाची झाडंच आहेत आणि खूप भारी वातावरण आहे. आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही नाही का थोडंसं आता निघायचं प्लॅनिंग चालू आहे. सो आम्ही जेवायला बसलो होतो इथेच. इथे आम्ही हॉल वगैरे बुक केलं. तुम्हाला बॅकग्राऊंडचा जो नॉईज येत असेल ना, इथे लग्न आहे कोणाचं तरी, तर मग तिथंच आम्ही हॉल पाहिला. आणि पहा ना काय एस्थेटिक वातावरण आहे भाई साहेब, एकच नंबर. सो चला आता जाऊया. थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे. आत्ता किती वाजले तुम्हाला मी सांगते. आत्ता पाहू शकता बघा 2:43 झालेले आहेत. सो चला 2:45 झालेले आहेत. आता आपण निघूयात आणि तुम्हाला मी डायरेक्टली भेटते आता कोल्हापूरच्या याच्यामध्ये. ठीक आहे. सो भाई यार मी तुम्हाला सांगितलं होतं ना पर्सनलच्या व्लॉगमध्ये की आपण जाणार आहे तारकर्लीला. तर आता फायनली आपण निघालेलो आहे. ठीक आहे. सो कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन करायचं आणि मग आपण जाणार आहोत त्या ठिकाणी. आम्ही एक रिसॉर्ट वगैरे आपण बुक करणार आहे, अजून केलेलं नाही आहे. तारकर्लीचे रिसॉर्ट आम्ही बुक केलेत, बट कोल्हापूरचं काय आम्ही अजून बुक केलेलं नाही आहे. तर तो बुक करूयात पहिल्यांदा आणि पहिल्यांदा आपण निघूयात इथून. ठीक आहे. सो पाहू शकते इकडे सगळ्या आमच्या गाड्या वगैरे पण आहेत, पाहू शकता दिसत आहे ना. हां तर आम्ही म्हणजे नाही का आमच्याच गाड्या आणलेल्या आहेत. सो चला आता जाऊयात आपण सर्वात पहिले. ठीक आहे. भेटूयात डायरेक्टली आता कोल्हापूरला. तर गेस फायनली आम्ही कोल्हापुरामध्ये आलेलो आहोत आणि आत्ता 8:40 झालेत आत्ता. आणि आम्हाला रूम पण खूप भारी भेटलेली आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवते. सध्या इथं लाईट गेली आहे, पाहू शकता लाईट गेली इथं सध्या, कारण की ते मोहळ का काहीतरी काढतात. सो त्याच्यामुळे विषय चालू आहे. सो इथून ही आपली एंट्री आपल्या रूमची स्क्रीन बघते आणि इथे वॉशरूम वगैरेची सोय आहे. आणि इथं मग AC पण आहे, पण नॉन AC रूम आहे त्याच्यामुळे AC चालू नाही आहे. आणि TV वगैरे पण आहे, बेड वगैरे पण आहे, अरे बेड वगैरे पण आहे. आणि हा छोटासा आरसा पण आहे इथे, तेच काय असेल ते. सो आता आपण पहिल्यांदा जेवायला जाणार आहे का नंतर तर पहिल्यांदा आम्ही आता जेवायला जाणार आहे. आणि आता खूपच वेळ झाला म्हणजे आम्हाला येता करता आम्हाला अजून रूम पण भेटली नव्हती, नशिबाने रूम भेटली. तर आता आम्ही जेवायला जाणार. जेवल्यानंतर मग आम्ही दर्शनाला जाणार आहे. आम्हाला डायरेक्ट VIP दर्शन आहे, म्हणजे इकडले काकाच ना ते बोलले तुम्ही फक्त डायरेक्ट जा, म्हणजे आम्हाला रांगेमध्ये वगैरे लागायला लागणार. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटते आता. ठीक आहे. सो दर्शन तर काय आता आम्ही इथे आलेलो आहोत दर्शनासाठी, पण थोडंसं गर्दी त्याच्यामुळे थोडं लेट जातोय आम्ही आता. सो आता बघू आता काय होतं. तर काय आता आपण जेवायला चाललेलो आहोत. ठीक आहे. पाहू शकता किती वाजलं आता, ते ऑन कर ना. 9:15 झाले तरी आता मी जेवायला चाललेलो. हां तर काय आता आपण जेवायला चाललेलो आहोत सगळेजण. दुकानाचं नाव काय, हॉटेलचं श्री स्वामी समर्थ. बापरे, श्री स्वामी समर्थ आहे दुकानाचं नाव आहे. आणि आता 9:15 झालेले आहेत. आणि लास्ट म्हणजे सर्वात जे काय म्हणतो त्याला आपण मंदिर 10:30 वाजता बंद होणार आहे. म्हणजे 10:30 वाजता तुम्हाला नेहण्या करता येणार, काय म्हणतो त्या पाया वगैरे पडता येणार नाही. सो तुम्हाला आत्ताच काय पाया पडायचं असेल तुम्हाला पाया पडावं लागेल. सो चला आता थोडं आपण जेवूयात डायरेक्टली आता आपण हॉटेलमध्ये भेटूया. तर काय जाता आपण मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहोत. काय झालं तर काय जाता आपण आलेलो त्या ठिकाणी स्वरूप कुणाचंच झालेलं नाही आहे. मी स्वस्तिक काय सात्विक म्हणत होते, माझी बहीण श्री स्वामी समर्थ म्हणत होती, कुणाचंच काय झालं नाही. शेवटी याचं नाव काही निघालं. तर
स्वरूप शुद्ध शाकाहारी. तर आता आपण चाललेलो आहोत आणि खूप भारी आहे इथलं जेवण. आम्ही मागच्याच पण जेवलो होतो. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर मग मी तुम्हाला भेटते. स्वरूप लक्ष्मी भोजनालय. शिवाय वाईडमध्ये लाईटिंग चांगली होती भारी. चला चला चला. बस फायनली आम्ही इथे आलेलो आहोत आणि सगळं ते बघता आहात. म्हणजे इथे लिटरली वेटिंगला ठेवलेले आहे सगळ्यांना. आम्हाला कशी बशी इथे आता सीट वगैरे मिळालेली आहे. आणि तुम्हाला मी कळलं तर मेन्यू कार्ड 2 मिनटं. 2 मिनटं हां तेच ना. मी या ठिकाणी आज सगळ्या माझ्या बहिणी नटून थटून आलेल्या आहेत. 2 मिनटं मेन्यू कार्ड दाखव. ब्रो 2 मिनटं दाखव. हे इकडलं मेन्यू कार्ड आहे स्वरूप लक्ष्मी भोजनालय. सोलकडी आलेली आहे. सो मी आता पहिला टेस्ट करून एकच नंबर. आवडलं असेल. आज आपल्याला दर्शन म्हणजे नाही का मिळालं नाही करायला. आज थोडं लेट झाला आपल्याला जाण्यासाठी. तर उद्या आपण सकाळीच पहाटे जाणार आहे 4-5 वाजता. ठीक आहे. सो आणि उद्या आपल्याला तारकर्लीला जायला पण निघायचं आहे म्हणजे. सो आता बरं लागले तर उद्या ठीक आहे. आवडलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये